नमस्कार, रामकृष्णरी. माझ्या चॅनल तुमचे स्वागत आहे. माझे नाव लक्ष्मी. आज मी तुमच्यासमोर गणेश पुराण कथासागर घेऊन येत आहे. अध्याय 5. ऋषिकुमार आणि सुधर्माची भेट. सूत पुढे सांगत होता, नगरीत जातेवेळी हेमकंठाने आपल्या आईचे दर्शन घेतले. तिला साष्टांग दंडवत घातले. म्हणाला, आई, तू सुद्धा मला सोडून चाललीस. निदान तू तरी बाबांना सांग मला बरोबर घ्यायला. अगं, तुमच्याबरोबर राहून जे सुख समाधान मला मिळेल ते गादीवर बसून नाही मिळणार. मुलाचे बोलणे ऐकून सुधर्मा म्हणाली, हेमकंठा, तू उगीच आग्रह करू नकोस. महाराजांना किती दुःख विरह होऊ देत, ते त्यांच्या निश्चयापासून अजिबात ढळणार नाहीत. म्हणून पुत्रा, तू माझी आज्ञा समजून परत मागे जा. तुला सोडून जाताना मला काही आनंद होत नाही, परंतु पतिसेवा हा पतिव्रता धर्म आहे, म्हणून मी वनात जात आहे. मग मात्र आईला नमस्कार करून हेमकंठ नाईलाजाने आपल्या सहकाऱ्यांबरोबर नगरात परत आला. राजपुत्र नगरात आल्यामुळे प्रजाही आनंदी झाली. त्याच्या स्वागतासाठी सुगंधी जल रस्त्यावर शिंपडले, गुढ्या उभारल्या. नगरात प्रवेश केल्यावर हेमकंठाने आपल्या सेवकांना वस्त्रालंकार दिले. मातृपितृ आज्ञेनुसार हेमकंठ राज्यकारभार पाहू लागला. उपदेशप्रमाणे हेमकंठाने प्रजेचे मुलाप्रमाणे पालन केले. सोमाकांत वनात गेल्यावर पुढे काय घडले महाराज, ऋषींनी विचारले. सूत म्हणाले, हेमकंठ आपल्या नगरीत आला. तिकडे सुधर्म सोमाकांत आपल्या सुबल आणि ज्ञानगम्य दोघा प्रधानवर निबिड वनातून जाऊ लागले. जसे काही वनवासाला प्रभू श्रीरामासह सीता जात आहे असे भासत होते. चौघे परस्परांना विचारून सर्व काही करीत मजल दर मजल करीत एकामागून एक वने पार करीत होते. ते एका सरोवराच्या तीरावर आले. त्या सरोवरात खूप मोठमोठ्या मगरी आणि कासवे होती. जंगलामध्ये देवदार, तमाल, बकुळ, पिंपळ, फणस, जांब, निंब वगैरे अनेक घनदाट वृक्षांची दाटी होती. त्या झाडावर बगळे, ससाणे, हंस, कोकिळ, पोपट, कावळे असे अनेक पक्षी राहत होते. त्या भागात राहणारे ऋषी तेथील सरोवरातून पाणी आणि पुष्प कमळे नेत. त्या निसर्गरम्य सरोवरापाशी येऊन सुधर्म व सोमकांताने आपली तहान भागवली. त्या ठिकाणच्या सुगंधी वासाने मोहित होऊन ते तेथेच बसले. एखाद्या नंदनवनातच आपण आहोत असे त्यांना वाटत होते. सुधर्मा व सोमकांताने तिथे स्नान केले. सुधर्मा आपल्या पतीची सेवा करण्यात गुंग होती, तर दोघे प्रधान कंदमुळे आणण्यासाठी जंगलात निघून गेले होते. त्या तळ्याकाठी सोमकांताला झोप लागून गेली. तिथे एक सुंदर असा तेजस्वी ऋषिकुमार आला. सुधर्माला त्याला पाहून खूप आनंद झाला. तिला वाटले, आपल्या कल्याणासाठीच हा इथे आला आहे जणू. सुधर्माने त्याला हाक मारली. त्या ऋषीपुत्राला विचारले, तू कोण आहेस? तू कोठून आलास? आता तू कोठे चाललास? तुझे माता पिता कुठे आहेत? त्यावर ऋषिकुमार म्हणाला, मी भृगु ऋषींचा पुत्र पुलोत्तमा. माझी माता च्यवन. माझे नाव असून आश्रमात आम्ही पाणी नेण्यासाठी मी या सरोवर आलो आहे. आपण कोण आहात आणि इथं कशासाठी आलात? हे महाशय इतके सुंदर दिसतात, पण त्यांची कांती अशी का झाली? तुम्ही त्याच्या पत्नी आहात वाटतं, म्हणून तुम्ही एवढी सेवा करताना दिसता. पण काय हो, तुमचं लग्न तुमच्या माता पित्यांनी त्यांच्याबरोबर कसं काय केलं? त्याला ब्राह्मणांनी परवानगी कशी दिली? आणि तुम्ही एवढ्या देखण्या असताना त्यांच्या गळ्यात माळ कशी घातली? आणि आता अशा घनदाट जंगलात कशाला आलात? त्यावर सुधर्मा म्हणाली, जो राजा सुखात लोळत होता तो कशाची भीती न बाळगता अगदी भूत, पिशाच, वाघ आदी भयंकर इत्यादी श्वापदांची भीती वाटत असूनही या जंगलात आला आहे. ज्याच्या पंक्तीला शेकडो ब्राह्मण जेवत असत. जेवणासाठी षडस पूर्ण सुग्रास अन्न असे तोच हा राजा या वनात सध्या कडू व आंबट फळे खाऊन भूक भागवित आहे. रोज मऊ गादीवर झोपणाऱ्या इथे जंगलात कुठेतरी कसं तरी झोपावं लागत आहे. त्याच्या शरीराच्या सुगंधी वासाने दाही दिशा भरून जायच्या. आज त्याच्या शरीराच्या दुर्गंधीने त्याला जवळ कोणी येत नाही. पूर्वी त्याच्या शेजारी शास्त्री पंडित उभे राहून चर्चा करायचे. आता यावेळी त्याच्यावर माशा गोंगावत आहेत. या संकटातून, दुःखातून आमची सुटका कशी होईल तेच समजत नाही. समाप्त. रामकृष्ण हरी. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. रामकृष्ण हरी. धन्यवाद.